गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असेंबली लँग्वेज प्रोग्राम डेव्हलपमेंट टूल्स. हा क्वेश्चन 2 मार्कासाठी 100% विचारला जाणारा क्वेश्चन आहे. असेंबली लँग्वेज प्रोग्राम डेव्हलपमेंट टूल्स 2 मार्काला विचारला जातो. एमएसबीटीचे एक्झाम्स असतील, डीबाटो असतील किंवा केबीसी एक्झाम्स असतील, त्याच्यामध्ये 100% विचारला जाणारा क्वेश्चन आहे. लक्षात घ्या. तर पहा, डेव्हलपमेंट टूल्स कोणकोणते असतात. तर टोटल एडिटर, असेंबल, लिंकर आणि डिबगर किती आहे? एडिटर, असेंबल, लिंकर आणि डिबगर असे 4 डेव्हलपमेंट टूल्स आहेत. त्याच्या अगोदर असेंबली लँग्वेज प्रोग्राम डेव्हलपमेंट टूल्स का यूज केला जाता? इट इज यूज टू राईट, टेस्ट, एक्झिक्यूट, ट्रान्सलेट साठी यूज केला जातात. म्हणजे जो असेंबली लँग्वेज प्रोग्राम डेव्हलपमेंट टूल्स आहे, हे जे सॉफ्टवेअर टूल्स आहेत, ते कशासाठी यूज केले जातात? राईट करण्यासाठी. प्रोग्राम राईट करतो आपण, त्याच्यानंतर ट्रान्सलेट करतो, त्याच्यानंतर टेस्ट करतो आणि त्यानंतर त्याला सक्सेसफुली काय करतो? एक्झिक्यूट करतो. असे 4 गोष्टींसाठी हे असेंबली लँग्वेज प्रोग्राम डेव्हलपमेंट टूल्स आपण यूज करत असतो. तर फर्स्ट आहे एडिटर. एडिटर मध्ये काय काम करतो? तर नावामध्ये मिनिंग आहे. एडिटर म्हणजे काय करणे? एडिट करणे, टेक्स्ट करणे, टाईप करणे. मग इट इज यूज टू राईट असेंबली लँग्वेज कोड. आपण काय करतो? राईट करतो असेंबली लँग्वेज कोड. कशामध्ये राईट करतो? नोटपॅड प्लस प्लस असतील, नोटपॅड असेल किंवा व्हीएस कोड असतील, एक्झाम्पल त्यांनी दिलेले. सेकंड आहे असेंबल. असेंबल मध्ये काय करतो? आपण कन्वर्ट करतो लँग्वेजला. म्हणजे असेंब्ली कोडला कशामध्ये कन्वर्ट करतो? आपण मशीन कोड मध्ये. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मॅसम आणि टॅसम हे सॉफ्टवेअर आपण युज करतो असेंब्ली मध्ये असेंबल साठी, म्हणजे कन्वर्ट करण्यासाठी. असेंब्लीचं मशीन कोड मध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम असेंबल करतो. लिंकर काय करतो? तर लिंकर हा जे डिफरंट ऑब्जेक्ट फाईल जे असतात, जे वेगवेगळे ऑब्जेक्ट फाईल असतात, ते कंबाईन करतो इंटू द सिंगल एक्झिक्युटेबल फाईल. म्हणजे वेगवेगळे ऑब्जेक्ट फाईल एकत्र तयार करून एक एक्झिक्युटेबल फाईल .exe फाईल तयार करतो हा लिंकर. ओके. आणि डिबगर काय काम करतं? मग डिबगर इज नथिंग बट द डिबग करणे. डिबग करणे म्हणजे काय? तो मदत करतो जे एरर्स असतील त्याला फाइंड करण्याचं काम. म्हणजे स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन करण्याचं काम कोण करतं? डिबगर करतो. तर हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे एमएसबीटीच्या एक्झाम मध्ये. 2 मार्काला विचारला जातो असेंबली लँग्वेज प्रोग्राम डेव्हलपमेंट टूल्स. तर कोणकोणते पाहिले आपण? असेंबली लँग्वेज प्रोग्राम डेव्हलपमेंट टूल्स, एडिटर, त्याच्यानंतर पाहिलं असेंबल, लिंकर आणि डिबगर. 4 आपण पाहिले. आणि असेंबल लँग्वेज प्रोग्रामिंग टूल्स हे जे ते कशासाठी यूज करतो? हे सॉफ्टवेअर इट इज यूज टू राईट करण्यासाठी. राईट करतो आपण, त्याच्यानंतर काय करतो? आपण ट्रान्सलेट करतो, त्याच्यानंतर त्याला टेस्ट करतो आणि त्यानंतर त्याचं काय करतो? आपण प्रॉपर एक्झिक्युशन करतो. असे हे 4 टूल्स आहेत. एडिटर, पुन्हा एकदा रिपीट करतो, एडिटर कशासाठी यूज करतो आपण? नोटपॅड प्लस प्लस म्हणजे राईट करण्यासाठी असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामला. असेंबल काय करतो? जे कन्वर्ट करतो असेंब्ली कोडचं मशीन कोड मध्ये. आणि लिंकर काय करतो? वेगवेगळे जे कंबाईन केलेले डिफरंट ऑब्जेक्ट फाईल असतील त्यांना एका सिंगल एक्झिक्युटेबल फाईल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतो? लिंकर करतो. आणि डिबगर काय काम करतो? डिबगर हे एरर फाइंड करण्याचं काम कोण करतं? डिबगर करतं. म्हणजे स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन करण्याचं काम हे डिबगर करत असतं. तर हा जर कोड हे जे तुम्हाला असेंब्ली लँग्वेज टूल जर तुम्हाला समजला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.